भुजबळ फार्मवर अज्ञात ड्रोनची टेहळणी होत असल्याची माहिती समोर येते आणि या संदर्भात अंबड पोलिसांकडून भुजबळ फार्मची पाहणी सुद्धा करण्यात आली आहे। छगन भुजबळांच्या बंगल्यावर कुणाची नजर आहे का, कोणी नजर ठेवतंय का असा सवाल सुद्धा यातून उपस्थित होतोय। तर नाशिकमधून भुजबळांच्या नावाची चर्चा असतानाच्या प्रकारामुळे ही सगळी खळबळ उडाली अशी सुद्धा चर्चा रंगताना दिसते। नाशिक पोलिसांकडून तातडीने या संदर्भात चौकशी सुरू केली गेलेली आहे आणि पुढारी न्यूजची एक्सक्लुझिव्ह बातमी आपण पाहतोय। अधिकची माहिती घ्या तुमचे प्रतिनिधी किरण ताजणे आपल्या सोबत आहेत। किरण, आपण पाहतोय भुजबळ फार्मवर ड्रोनची टेहळणी झाल्याची माहिती समोर येते। पोलिसांनी जी चौकशी केलेली आहे, जो तपास करतात, त्यामध्ये काही उघड झालंय का, काय अपडेट आहे? श्रद्धा, खरं म्हणजे नाशिक शहरामध्ये नो ड्रो फ्लाइंग झोन आहे। नाशिक शहरामध्ये कुठल्याही प्रकारचे ड्रोन उडवण्यासाठीची परवानगी नाहीये आणि जर उडवायचे असतील तर त्याबाबतची परवानगी घ्यावी लागते। आणि याच दरम्यान नाशिकच्या भुजबळ फार्म परिसरामध्ये रात्रीच्या वेळेला ड्रोनच्या द्वारे टेहळणी करण्यात आल्याची माहिती जी आहे ती पोलिसांना देण्यात आलेली आहे। मी सध्या भुजबळ फार्मच्या बाहेरच आहे आणि याच ठिकाणी जर बघितलं तर संपूर्ण परिसरामध्ये काल रात्री च्या वेळेला ड्रोनद्वारे टेहळणी करण्यात आल्याची या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे। आणि त्याच सगळ्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील सकाळच्या वेळेला भुजबळ फार्मवर आले होते। त्यांनी याबाबतची पाहणी केलेली आहे आणि चौकशी देखील सुरू करण्यात आलेली आहे। खरं म्हणजे या संपूर्ण भागामध्ये एका ड्रोन ऑपरेटरला परवानगी देण्यात आली होती का याबाबतची देखील माहिती मागवण्यात आलेली आहे। नाशिक पोलिसांकडून भुजबळ कार्यालयातून ज्या कर्मचाऱ्यांनी पत्रव्यवहार केला होता त्याबाबतची दखल घेण्यात आलेली आहे आणि एकूणच या सगळ्या परिसरामध्ये नेमका ड्रोन कशासाठी उडवण्यात आला किंवा काय नेमकं त्यामागचं कारण होतं, काही घातपाताचा संशय होता का, अशा वेगवेगळ्या अँगलने आता नाशिक पोलिसांकडून तपास देखील केला जातोय। मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर छगन भुजबळ यांचं महायुतीकडून नाशिकचे उमेदवार म्हणून चर्चा सुरू आहे आणि त्याच सगळ्या पार्श्वभूमीवर हा सगळा प्रकार समोर आल्यानं आता खळबळ उडालेली आहे। नाशिक पोलिसांच्या तपासामध्ये नेमक्या कोणत्या बाबी समोर येतात हे देखील बघावं लागेल। मात्र सध्याच्या घडीला नाशिकच्या भुजबळांच्या निवासस्थानाच्या आतमध्ये देखील पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे आणि एकूणच आता नाशिक पोलिसांच्या तपासामध्ये नेमक्या कोणत्या बाबी समोर येतात हे देखील बघावं लागेल। मात्र छगन भुजबळ यांच्यावर कोणाची नजर आहे हा देखील प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। श्रद्धा, बरोबर आहे किरण, त्यामुळे अधिकचा तपास पोलीस करतायतच, काय उघड होतं या तपासामध्ये पाहणं महत्त्वाचं असेल। अपडेट्स घेत राहू। धन्यवाद किरण दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।